नमस्कार, मी सौरभ मंडलिक महाराष्ट्रातून. आज आपण आलोय मांडवगड ह्या किल्ल्यावरती. मांडवगड याला मराठीत मांडूचा किल्ला असंही म्हटलं जातं. तर मांडूचा किल्ला हा राजा बाज बहादूर आणि राणी रूपमती यांच्या प्रेम कहाणीने नटलेला असा हा किल्ला आहे. तर मांडूचा किल्ला हा मध्य प्रदेशमध्ये येतो. ह्या किल्ल्याचा घेरा टोटल 30 किलोमीटरमध्ये. बघा समजून घ्या, ह्या किल्ल्याचा घेरा पुन्हा एकदा सांगतो 30 किलोमीटरमध्ये. त्याच्यात 1200 विहिरी आहे आणि 40 तलाव आहे. म्हणजे पाणी साठवलेले. तर असा हा मोठ्या घेरातला किल्ला. तर राजा बाज बहादूर आणि राणी रूपमती यांच्या प्रेम कहाणीने नटलेला हा किल्ला आहे. त्यांची प्रेम कहाणी आजही मध्य प्रदेशच्या लोकगीतात गायली जाते. तर आपण समजून घेऊ, की तुम्हाला मी आज एक फिल्टर सिस्टम दाखवतो, की त्यावेळेला पाण्याची व्यवस्था कशी होती, पावसाचं पाणी कुठल्या पद्धतीने ते फिल्टर करत होते आणि कसं ते वापरत होते. तर इथं आपण बघू शकता, माझ्या मागे तुम्हाला एक तलाव दिसतोय. हां, हा कमळाच्या आकाराचा आहे, त्याच्या पाकळ्या आहे आणि खाली याच्या खाली मी वरती दाखवतो तुम्हाला, की दुसरा तलाव आहे, जो कासवाच्या आकाराचा आहे. तर यात समजून घ्या, की पौराणिक कथेनुसार किंवा पौराणिक परंपरेनुसार कमळ हे पाण्याच्या वरती असतं आणि कासव हे पाण्याच्या खाली असतं. त्या पद्धतीने त्यांनी ते 2 तलाव बनवले. तर ह्या तलावात जाण्यासाठी एक फिल्टर सिस्टम तुम्हाला पाण्याची सापडते. तर तुम्ही बघू शकता तिथून, इथून तुम्हाला दिसते. इथून टोटल पावसाचं पाणी येत होतं. किंवा मोटद्वारे जे पाणी वरती काढलं होतं हे, याच्यात ते कोळसा, चुनखडी खडक, त्याच्यानंतर वाळूचे खडे असे टाकत होते आणि यात हे पाणी फिल्टर होत होतं. इथं तुम्हाला दिसतं, इथं जाळी लावायची सिस्टम आहे. त्या जाळीत ते फिल्टर होत होतं आणि पाणी ज्या वेळेला गोल फिरतं जास्ती प्रमाणात, त्यावेळेला ते स्वच्छ होतं आणि स्वच्छ होऊन ते या तलावात पडतंय. ओके. तर ह्या पद्धतीचा हा मांडवचा किल्ला. तर तुम्ही पाहू शकतात. तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो हा मांडवचा किल्ला. हा आहे जहाज महाल, जलमहाल. ओके. धन्यवाद.